नमस्कार गुरुजनांनो, मी पवार आपल्या सर्वांचं बेसिक टू बेस्ट या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तसेच आज आपण आपल्या चालू घडामोडी या विषयाच्या अभ्यासासंदर्भात आजचा दैनिक अंक लोकसत्ता याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर आजची आपली मूळ चर्चा सुरू करण्या अगोदर आपण कोरोना व्हायरसचे अपडेट घेऊयात. तर जगभरामध्ये ज्या काही पॉझिटिव्ह केसेस सध्या समोर आलेल्या आहेत त्यांची एकूण संख्या आहे 46,41,977. त्यापैकी 3,08,853 इतके जण सध्या दुर्दैवाने आपल्या सहवासामध्ये राहिलेले नाहीत. त्याचप्रमाणे अशा संसर्गजन्य रोगावरती मात करणाऱ्यांची संख्या सुद्धा चांगलीच आहे. ती आहे 17,68,048. आपण राज्यानुसार जर या आकडेवारीचा विचार केला तर सध्या महाराष्ट्र राज्याचं सर्वाधिक पॉझिटिव्ह केसेस समोर आलेले आहेत. त्यांची एकूण संख्या आहे 25,922. त्याचप्रमाणे या रोगावरती मात करणाऱ्यांची संख्या सुद्धा चांगली आहे. ती आहे 5,547. आणि या संसर्गजन्य अशा आजाराने मृत्यू पावलेल्याची संख्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या आहे 975. त्यानंतर गुजरात, तामिळनाडू, दिल्ली, राजस्थान या राज्यांचा क्रमांक लागतो. तर दिवसेंदिवस मृतांची संख्या वाढत चालली असल्या कारणाने एक सगळ्यांसाठीच म्हणा एक या रोगाविषयी एक भीतीच वातावरण पसरलेलं आहे. तर असो, तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घ्या. तसेच हा संसर्गजन्य रोग असल्या कारणाने आपल्यामुळे इतरांच्या आरोग्याला बाधा होणार नाही याची सुद्धा खबरदारी घ्या. तर चला आता आपण आपल्या मूळ चर्चेकडे वळूयात. तर आजच्या दैनिक अंक लोकसत्ता या भागामध्ये आपण विचार, संपादकीय, अग्रलेख याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तसेच बुकमार्क याविषयी सुद्धा आजच्या भागामध्ये सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर आजच्या भागामध्ये जे काही आपण पाहणार आहोत ते बुकमार्क यामध्ये कलेचा उगम जगातील विलास या भागामध्ये आपण जो काही आपलं आर्ट अँड कल्चर या विषयाच्या संदर्भामध्ये यामध्ये खूप अशी उपयुक्त माहिती आपल्याला दिलेली आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण सविस्तरपणे याचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आपल्या इतिहास विषयाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण इतिहासाचा गोष्टी स्वरूप प्रवाह यामध्ये यांनी जो काही एक बुक दिलेला आहे याविषयी सविस्तरपणे वर्णन केलं आहे. तर आपल्या इतिहास विषयाच्या तयारीच्या दृष्टिकोनातून हा लेख खूप महत्त्वपूर्ण आहे. तर सविस्तरपणे आणि काळजीपूर्वक तुम्ही हा ऐकावा अशी माझी एक विनंती आहे. तर याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत आणि खूप साऱ्या सोप्या गोष्टीत यामध्ये त्यांनी जो काही उल्लेख केला याविषयी आपण पाहणार आहोत. त्यानंतर आजच्या संपादकीय भागामध्ये पुनरुच्चाराचा पेरा यामध्ये आपली जी काही आर्थिक मदत देऊ केलेली आहे, सरकारने जो काही तिसरा टप्पा जाहीर केला आहे आर्थिक मदत देण्याचा, त्याविषयी संपादक काकाश्रींनी जे त्यांचं मत व्यक्त केलं आहे त्याविषयी आपण यामध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. अशाचप्रमाणे आपण 12 गावची पाणी या अग्रलेखाखाली शहरातले पाणी आणि डोंगरातली जंगले याविषयी जे काही आपलं जलसंधारण किंवा जल पुनर्भरण आहे याविषयी आपण सविस्तरपणे इथे माहिती जाणून घेणार आहोत. तर आज खूप सारे महत्त्वाचे असे लेख आजच्या भागामध्ये आलेले आहेत. तर कृपा करून सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकावं आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा हीच एक विनंती करतो. कारण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आज जे काही लेख आलेले आहेत त्याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर आजच्या संपादकीय या लेखामध्ये आपल्या संपादक काकाश्रींनी जो काही पुनरुच्चाराचा पेरा या शीर्षकाखाली एक लेख दिला आहे यामध्ये आता सरकारने जो काही आर्थिक मदतीचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे तर याविषयी सविस्तरपणे आपण इथे जाणून घेणार आहोत. तर मूळ मुद्दा असा काय आहे की आर्थिक मदतीचा क्रमाने तिसरा टप्पा आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी जाहीर केला. आता घोषणांचा हा तिसरा टप्पा ग्रामीण भारत शेतकरी आणि आणखीच काही जे काही मोठ्या संकटग्रस्त घटकांसाठी असेल अशी अपेक्षा होती. त्याचप्रमाणे काय झाले की एकूण यामध्ये त्यांनी 10 ते 11 घोषणा केल्या गेल्यात. आता त्याचबरोबरीने काय झालं, ग्रामीण अर्थव्यवस्थेशी निगडीत काही महत्त्वाचे आणि प्रलंबित जे काही आपले प्रशासकीय सुधारणांसाठी पावले सुद्धा उचलण्यात आलेली आहेत. तर टाळेबंदीच्या मागील 2 महिन्याचा जर आपण आढावा घेतला तर देशाच्या बहुतांश भागात काही शेतकऱ्यांनी रब्बी पिकेही घेतलेली आहेत. आता हमी भावानुसार त्यांची खरेदी झाली आणि त्यावर शेतकऱ्यांनी जवळपास 74,30 कोटी रुपयाचा 300 कोटी रुपयाचा जो काही मोबदला आहे तो मिळवल्याचे आपल्या अर्थमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये स्पष्ट केलं आहे. तर आता यामध्येच आपले जे काही दूध उत्पादक आहेत त्यांनी टाळेबंदी असताना सुद्धा जवळपास 11 लाख लिटर दुधाचे जे काही अतिरिक्त मागणीचा लाभ मिळवला आहे तर त्याविषयी सुद्धा आपल्या अर्थमंत्र्यांनी इथे कथन केलेलं आहे. आता या सगळ्या टाळेबंदीचा शेतकऱ्यांना कोणतीही झळ बसली नाही असं आपले अर्थमंत्री धाडसपणे सांगतायत. परंतु मूळ मुद्दा असा आहे की रब्बीची जी काही पीक खरेदी ही मागील वर्षाच्या हंगामाच्या तुलनेमध्ये यावर्षी कसं आहे अधिक आहे किंवा थोड्याफार प्रमाणात जास्त आहे असा खुलासा देखील अर्थमंत्र्यांनी काही केला नाही याविषयी. तर ज्या प्रमाणामध्ये आपण विक्रमी अन्नधान्य उत्पादन यंदा झाले आहे त्या तुलनेने झालेली खरेदी निश्चितच कमी आहे. उत्पादन झालं पण त्याची खरेदीच करणार कोणी नाही. त्यामुळे काय ही एक अशी आपण म्हणू की एक शेतकऱ्यांसाठी खूप वाईटच गोष्ट घडलेली आहे या ठिकाणी.
तर अर्थमंत्र्यांनी जे काही केलेलं आहे त्यांच्या भाषणामध्ये, आता ग्रामीण कृषी आधारित जे काही पायाभूत सोयी-सुविधा विकासासाठी 1,00,000 कोटी रुपये, त्याचप्रमाणे पंतप्रधान यांनी आपल्या मत्स्य संपदा योजनेसाठी जवळपास 20,000 कोटी रुपये आणि पशुधनाचे जे काही 100% लसीकरण आहे त्यासाठी जवळपास 13,347 कोटी रुपये पशुपालन व्यवसायामध्ये जे काही सुविधा विकासासाठी त्यांनी दिलेले आहेत त्यामध्ये 15,000 कोटी रुपये. आता या सगळ्या जर आपण संख्यांचं त्यांनी आर्थिक दिलेल्या मदतीचा आढावा घेतला तर त्याचप्रमाणे काय की वनौषधी लागवडीसाठी जे काही आपण हर्बल हर्बल फार्म असं म्हणत असतो त्यामध्येच काय वनौषधी लागवडीसाठी त्यांनी जवळपास 4,000 कोटी रुपये, या पुरवठ्याच्या शृंखला या विकसनाच्या ऑपरेशन ग्रीन साठी त्याचप्रमाणे किती 500 कोटी रुपये अशा अर्ध्याधिक योजना या फेब्रुवारीमध्ये त्यांनी मांडलेल्या गेल्या आहेत. आपल्या अर्थसंकल्पामध्ये ज्या काही योजना मांडल्या गेल्या त्याविषयी आपण इथे तर पाहिलंच आहे. आता त्यासाठी जवळपास यांनी 1,50,00,000 कोटी रुपयाची तरतूद आपल्या अर्थसंकल्पातूनच केली गेली आहे. आता त्याची पुनरुक्ती त्यांनीच केली परत, म्हणजेच काय जे काही त्यांनी आधी अर्थसंकल्पामध्ये मांडलं होतं तेच परत यांनी एकदा या ठिकाणी मांडून दाखवले. आता पंतप्रधानांनी केला जी काही 20,00,000 कोटी रुपयाच्या अर्थप्रोत्साहक मदतीचा यामध्ये वाटा काय जवळपास शून्यच आहे. हे सगळं काय फेब्रुवारीमध्ये जो अर्थसंकल्प मांडला होता यामधलंच आहे. आता जी काही 20,00,000 कोटी रुपयाची मदत केली याच्यामधलं तर काही जवळपास अशा थोड्याशाच 2-3 गोष्टी अशा असतील की ज्यामध्ये सुधारणा करून सुद्धा त्यांचा लाभ हे आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही. तर याची एक दखलपात्र घटना म्हणून आपण याविषयी सविस्तरपणे जाणणार आहोत. तर शेतकऱ्यांना जे काही पूरक उत्पन्न मिळवून देणारे आपले पशुपालन म्हणा किंवा दुग्ध उत्पादन, अन्न प्रक्रिया असतील किंवा मत्स्यपालन या व्यवसायांना चालना देण्याच्या अंगाने अर्थमंत्र्यांनी काही उपयुक्त घोषणा केलेल्या सुद्धा आहेत. तर शेती व्यवसायाच्या स्वयंपूर्णतेच्या दिशेने त्याचा परिणामी दिसून येईल. शिवाय पुन्हा गावाकडे परतलेले जे काही आपले आता मायग्रंट लेबरर आहेत, जे काही स्थलांतरित श्रमिकांना त्यांच्या हातातून काम मिळेल अशी अपेक्षा करता येईल का? तर हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे या ठिकाणी. आणि सरकारच्या अंदाजाप्रमाणे काही कोटीची अतिरिक्त रोजगार निर्मिती यातून होईल. परंतु कोरोनाच्या संकटामुळे काही समस्या सुद्धा आता निर्माण झालेल्या आहेत. तसेच की खाद्य, स्वास्थ्य किंवा सत्व प्रकृतीच्या अंगाने जे काही आपण भारतीय उत्पादकांना सध्या जागतिक स्तरावर महत्त्व मिळवून देण्याचं जे काही काम केलेलं आहे यामध्ये आपण जे काही आपली स्थानिक कृषी उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये आपण उद्यम किंवा विपणनाच्या संधीची एक वाट पाहत आहोत किंवा त्यासाठी आपण एक उपयुक्तता म्हणा आपल्या शेतकरी बांधवांसाठी फायद्याचं कसं राहील याविषयी सगळ्यांनाच एक आतुरता लागली होती. आता त्यासाठीच काय केलंय की 10,000 कोटी रुपयाचा जो काही एक यांनी प्रोत्साहन निधीची तरतूद आपल्या अर्थमंत्र्यांनी केली आहे त्यामध्ये यांनी स्वास्थ्य म्हणा किंवा आपल्या आरोग्यवर्धन, पोषण, वनौषधीच्या क्षेत्रामधील हे उद्योग क्षेत्र जे काही आहे ते विशिष्ट आणि सूक्ष्म जे काही उद्योजकांच्या सामूहिक उपक्रमातूनच उभे राहतील असं सुद्धा अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे. तर कोणी आता यामध्ये असं म्हणता येणार नाही की एखादा कफनदारी बाबा उठेल आणि हजारो कोटीच्या उलाढाल्याची कंपनी उभी करून त्याचा लाभ घेता येणार आहे. तर अशा कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी घडणार तर नाहीच आहे. आता महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर रोगप्रतिकारक शक्तीवर्धक असा हळदीचा असा एक समूह आपला उपक्रम सांगलीमध्ये निर्माण जर होऊ शकतो तर कोकणातील काजू का अंगार जे काही आहेत त्यावरच आधारित त्यांनी काही मूल्यवर्धित प्रक्रियेतून आरोग्यवर्धक उत्पादने बनवली जाऊ शकतील. हे सुद्धा एक आपल्यासाठी इथे महत्वाचं आहे की शेतीचं जे काही आपण फळ प्रक्रिया म्हणत असतो तर त्या कारणाने शेतकऱ्यांनी कसा एक पुढाकार टाकलेला आहे तर याविषयी एक लक्ष देणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता जवळपास भारतातील 85% शेतीचा तोल कसा आहे की ज्यांच्याकडे खूप कमी जमीन आहे अशा अल्पभूधारक शेतकऱ्याकडूनच पेरला जात आहे. आता या वस्तुस्थितीची कबुली आपल्या अर्थमंत्र्यांनी दिली सुद्धा. याखेरीज काय झाले, जे काही भूमिहीन आहेत हे मजूर देखील ग्रामीण अर्थव्यवस्था जी काय यांच्यामध्येच एक मोठा वाटा त्यांचा आहे हे मात्र त्यांनी दुर्लक्षितच केलेलं आहे. आता गेल्या काही वर्षातच काय झालंय की भारतातील शेती ही अभूतपूर्व अशा संकटातून जात आहे तर आपल्या सगळ्यांना जाणवतच आहे. तरी सुद्धा ग्रामीण मजुरांचे जे काही वेतनमान या काळामध्ये जवळपास स्थिरावले आहे. आता तर कोट्यवधी मजुरांचे शहराकडून गावाकडे स्थलांतर झाल्याने स्थिती आणखी बिकट झाली आहे. आता या भूमिहीन मजुरांच्या हाती अधिक मोबदला पडेल अशी एखादी घोषणा जी काही आता सध्याच्या वर्तमान परिस्थितीत खरी परिणामकारक ठरली असती, परंतु तशा कोणत्याही पद्धतीची घोषणा सध्या सरकारने आपल्या केलेली नाही. यावरच आपले अर्थमंत्री जे काही आहेत निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या एकंदरच्या या 11 घोषणापैकी सर्वाधिक लक्षणीय घोषणा म्हणजे त्यांची काय जी 1955च्या अत्यावश्यक वस्तू आणि कायद्याच्या दुरुस्तीमध्ये बदल करण्यासाठी जे काही त्यांनी पावले उचलली आहेत आणि त्याबरोबर काही शेतीमालांची जी काही आंतरराज्य व्यापारामधील निर्बंधातून मुक्तता या दोन्हीचे सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्वागतच करावं लागेल. कारण काय आहे की यामुळे शेतकऱ्यांना एक देश एक बाजारपेठ ही खुली होऊ शकते. आता कृषी क्षेत्रातील बदलांसाठी जे काही 6 राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश असलेला आणि आपले देवेंद्र फडणवीस हे त्यांचे नियंत्रक होते या उच्चस्तरीय समिती पुढे काय झालंय की 6 प्रमुख मुद्द्यामधील हे 2 मुद्दे तर आहेत ज्यामध्ये की आपण अशी घोषणा केली आहे की शेतमालांची आंतरराज्य व्यापारावरील निर्बंधातून मुक्तता आणि दुसरं काय की अत्यावश्यक वस्तू कायद्यामध्ये दुरुस्ती.
हे 2 मुद्दे त्यामध्ये आहेत. आता गेल्या जवळपास 1.5हून अधिक वर्षावर काय झालं, या चर्चाच फक्त एक सुरू आहे. आता फेब्रुवारी मांडला गेलेला जो काही त्यामध्ये अर्थसंकल्प आहे, यामध्ये सीतारामन यांनी एक पुढचं पाऊल म्हणून काय टाकलंय, की हे सगळ्या गोष्टींचं सूतोवाच केलेलं आहे. परंतु सध्या सगळ्यात अडसर ठरलेला म्हणजे जो काही कायदा आहे, तो कोणता कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा, आणि ही बाजार समित्यांची प्रणाली मोडीत काढणे हे अधिक प्रभावी ठरले असते. तर असं आपले एक त्यांनी संपादकांनी इथे मत त्यांचं प्रतिपादन केलं आहे. आता ताज्या सुधारित जे काही पीक अनुमानानुसार काय झालं, की यावर्षी अनेक असे कृषी जिन्नसांचे जे काही उत्पादन आहे देशांतर्गत मागणीपेक्षा जास्त राहण्याचेच काही आहेत. आता जगाला पडलेला जो काही आता मंदीचा वेढा आणि टाळेबंदीच्या अनिश्चिततेमुळे काय झाले, की या निर्यातींच्या संधीही खूप कमी अशाच आहेत. त्यामुळे ताज्या दुरुस्त भावामध्ये वाढीच्या अंगाने शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता तर आपल्याला खूप आता कमी झालेली आहे. अगदी वर्षाच्या थोड्या काळातच आपण आता पाहिले, की कांदे, बटाटे व तत्सम जे काही आपले उत्पादन आहेत, यांच्या मागणीपेक्षा उत्पादनच कमी आहे. अशी स्थिती सुद्धा निर्माण होऊन झालेली आहे. पण याचा प्रत्यक्ष लाभ कोणाला होतोय, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यापेक्षा जे काही व्यापारी किंवा साठेबाज आहेत यांनाच सगळ्यात जास्त मिळत आहे. आता हेच काय करतात, की शेतमालाचे बाजार तंत्र हे गुंतागुंतीचे असल्या कारणानं हा गुंता वाढवणारे पेलू लक्षात घेऊन यासाठी काहीतरी उपाययोजना करणं आणि प्रत्यक्ष शेतकरी त्याचा लाभार्थी ठरू शकेल यासाठी एक पावलं उचलणे किंवा एक उपाययोजना त्यांना करणं सध्या आवश्यक होतं. परंतु त्या पद्धतीची कोणतीही उपाययोजना या घोषणामध्ये केलेली नाही. तर असे आपल्या अर्थमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणेच काय आहे, बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक आहे आणि कापणी झाल्यासरशी मिळेल त्या भावाने आपले शेतकरी काय करत असतात, की शेतमालही विकून टाकत असतात. आता त्यांची प्रवृत्ती म्हणा किंवा त्यांना एक अडचण आहे किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती तशी नाही आहे. स्वतःची आर्थिक बाब भागवण्यासाठी त्यांना तातडीने जे काही आपलं उत्पादन झालेलं आहे त्याला ते विकावंच लागतं. परंतु भाव वाढेल या आशेने शेतमाल न विकता गोदामामध्ये ठेवणे हे जर त्यांना परवडले असते तर यामध्ये जास्त काही शेतकऱ्यांचा समावेश नाही आहे. असतील असे मोजके शेतकरी बोटावर मोजणे इतके, पण मुख्यतः या सगळ्या गोष्टींचा फायदा घेतात तेच कोण, की व्यापारी वर्ग. आता या पावलांचे जे काही लाभार्थी ठरलेले आहेत त्यांनाच एक सुदैव म्हणावं लागेल, आणि यामधून जे काही आपण कृत्रिम अन्नधान्याची टंचाई निर्माण केली जाते आणि ग्राहकांवरती आपल्यालाच काय, की वाढीव किमतीचा एक भुर्दंड आणला जातो आणि त्यानंतर हळूहळू जे काही यांनी साठेबाजांनी माल साठवून ठेवला आहे तो टप्प्याटप्प्याने बाजारामध्ये आणला जातो. तर हे जे काही एक आपण शेतमालाचं बाजारतंत्र म्हणूया, की व्यापारी किंवा साठेबाज जे वापरत आहेत यासाठी आपली सर्वसामान्य जनताच यामध्ये भरडली जात आहे. त्यामधून शेतकऱ्याला काही सुद्धा असा फायदा होत नाहीये. आता यामध्येच एक आपल्याला आशेचं किरण असं आपल्या अर्थमंत्र्यांनी एक लावून गेलेले आहेत, ते म्हणजे की या घोषणामधील काही अजून काही भाग शिल्लक राहिल्याचे अर्थमंत्र्यांनी सुद्धा आपल्याला सांगितले आहेत. तर बघूया पुढील घोषणामध्ये त्यांचा काय असा सुकाळ शेतकऱ्यांसाठी येतोय का. आता आपले पंतप्रधान म्हणा किंवा जे काही अर्थमंत्री आहेत यांनी जे काही घोषणा केलेल्या आहेत हे सगळे असे रिपीटच होत आहेत. म्हणजे ज्याच्यावरून आपल्याला असं म्हणता येईल, की काहीतरी आता सध्याच्या परिस्थितीवर इलाज करण्याऐवजी यांनी जे काही पुनरुच्चाराचा पेरा करणं या संकट काळात तरी टाळलं पाहिजे, असाच एक आग्रह आपले संपादक काकाश्रींनी इथे केलेला आहे. त्यांच्या आजच्या लेखामध्ये त्यांनी हे विचार मांडले आहेत. तर असं खूप सुंदर असा लेख होता, आणि सरकारने जे काही उपाययोजना केलेल्या आहेत त्यांची ते पुनरावृत्ती कशा पद्धतीने करत आहेत आणि यामधून सध्याच्या वास्तविक परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मिळणारा जो काही लाभ आहे याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा केली आहे. तर असं खूप सुंदर असा लेख होता. तर आता आपण आपल्या पुढील चर्चेकडे वळूया. तोच आहे बुकमार्क, यामध्ये कलेचा उभय जगातील विलास. तर आता हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, जेच की आपण UPSC साठी जर कोणी तयारी करत असेल तर त्यामध्ये आर्ट अँड कल्चर या विषयाच्या अभ्यासासंदर्भात हा खूप महत्त्वपूर्ण असा लेख आहे. तर काळजीपूर्वक तुम्ही ऐकावं अशीच एक विनंती करतो. तर आजची चर्चा करण्यापाठीमागचा संदर्भ असा आहे, की रेमराच्या जे काही चित्राचं एक प्रदर्शन आपल्या अमेरिकेसोबतच मुंबईमध्ये अलीकडे भरवण्यात आले होते. तर त्याविषयी आपण हे रेमरा काय आहे किंवा हे कोण आहेत याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर 17व्या शतकाच्या जे काही आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे नेदरलँडची जी सर्वांगीण एक भरभराट झाली होती, त्यामध्ये हे रेमरासारखे जे काही आता अतुलनीय प्रज्ञेचं चित्रकार निपजला गेलेला आहे. आता युरोपेतर जगामधील संस्कृतीची जी काही रेमराने घेतलेला सर्वात तपशीलवार परामर्श म्हणजे त्यांनी केलेली मुघल चित्र आधारित रेखाटने जी काही आहेत, त्याच्यातून आपल्याला भारतीय आणि डच या दोन्ही आमूलाग्र अशा वेगवेगळ्या कला संस्कृती जो काही एक संगम या रेमराने कसा साधला आहे, तर याविषयी सांगणारं जे काही यांचं एक पुस्तक आहे, तर या पुस्तकाविषयी आपण सविस्तरपणे आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. आता रेमरा हर्मेन्सझोन फान राईन उर्फ काय रेमरा हे एक युरोपीय कलेच्या इतिहासातलं एक अग्रगण्य नावच आहे.
आता रेम्ब्राला डावलून युरोपीय आणि पर्यायाने जागतिक कलेचा विचार करताच येणार नाही. आता अभिजात जे काही युरोपमधील कलेची मूलभूत तत्वे किंवा अंगी बांधून त्यांनी स्वतःची अशी एक वेगळीच ओळख किंवा एक वेगळी शैली तयार केली होती. आता त्याच्या चित्रासोबतच काय उत्कीर्ण किंवा शिल्पकलेतही त्याचे योगदान हे महत्त्वपूर्णच आहे. आता स्वतःचे वेगळे वर्कशॉप असल्याने त्याचे जे काही अनेक शिष्य आहेत त्यांना प्रशिक्षण दिल्याने त्याचा काय या शैलीचा खूप प्रसार युरोपभर त्वरेने होण्यास मदतच झालेली आहे. त्याचबरोबर काही त्याच्या या शैलीचा अनेक पैलूवरती उदाहरणार्थ जे की आपण रेखाटन म्हणतो किंवा रंगसंगती यासारखे जे काही त्याचे चित्रविषय आदीवर बरेचसे विश्लेषण झालेले आहेत. आता युरोपीय जी काही कला विषयासोबतच त्यांनी जवळपास इसवी सन 1650च्या दशकामध्ये काही मुघल चित्रकांची एक नकल वजा रेखाटने केली होती. हे मात्र तुलनेने फार कुठे चर्चेत आलेले नाही. पण रेम्ब्राविषयीचे जे काही अभ्यासातील ही उणीव भरून काढण्यासाठी तेथील जे काही इतिहासकारांनी मदत केली आहे त्यामध्ये आपले स्टेफनी असतील, श्रेयड, त्यानंतर कॅथरीन ग्लिन आणि इयल राईस आणि विल्यम रॉबिन्सन यांनी जे काही संपादित केलेलं रेम्ब्रा अँड द इन्स्पिरेशन ऑफ द इंडिया या नावाचं जे काही एक यांचं पुस्तक आहे त्यांचा या दिशेतील प्रयत्नांची एक परिपक्वतीच आपल्याला या ठिकाणी जाणून येते. तर रेम्ब्रांडच्या जे काही उर्वरित कला समारंभापेक्षा ही रेखाटने खूप वेगळी असल्याचा त्यांचा अभ्यास एक आहे. तर या सगळ्या कलांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपल्याला त्याचा एक स्वतंत्र परीक्षेपातून जो काही अभ्यास करावा लागतो असं या लेखकांचं म्हणणं आहे. तर या दृष्टिकोनाचा फायदा पुस्तकात पदोपदी आपल्याला जाणवतच राहतो. आता रेम्ब्राच्या जे काही चित्राचे एक प्रदर्शन आपल्या अमेरिकेसोबतच मुंबईला अलीकडे भरवण्यात आले होते त्या पार्श्वभूमीवर त्याचा अभ्यास करणे हे आपल्यासाठी एक महत्वाचंच ठरणार आहे. तर या पुस्तकामधील एकूण जे काही शोधनिबंध आहेत त्यापैकी दोघांमध्ये यांनी मुघलकालीन भारत आणि तत्कालीन नेदरलँड आणि एकूणच भारत व युरोपमधील ज्या काही कलात्मक देवाणघेवाणीची पार्श्वभूमी यामध्ये चर्चिलेली आहे. आता उर्वरित दोन जे काही त्याचे शोध निबंध आहेत त्यामध्ये रेम्ब्राच्या कलेचे सखोल विवेचन आपल्याला आढळून येतं. तर इसवी सन 1650 पर्यंत भारतात कसं पश्चिम युरोपियनचा शिरकाव पुष्कळ खोलवरच झाला होता. परंतु त्याचबरोबर काय पोर्तुगीज आणि त्यानंतर हळूहळू इंग्रज व डच या सत्तांनी काय भारतामध्ये अनेक ठिकाणी आपले बस्तान बसवले होते. आता तत्कालीन भारतामधील सगळ्यात मोठी जी काही व्यापारी सत्ता होती ती कोणाची होती? डच म्हणजेच काय युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीचीच होती. आता तिच्या मार्फत आपण कपडे म्हणा किंवा मसाले आदीची अनेक भारतीय वस्तूंची निर्यात ही युरोपामध्ये नियमितपणे होत तर होतीच. परंतु परदेशी व्यापारामधून आलेली जे काही समृद्धीमुळे नेदरलँड्समध्ये एका व्यापारी मध्यम वर्गाचा उदय झाला होता. आता या झपाट्याने वाढणाऱ्या आणि श्रीमंत होण्याच्या मध्यम वर्गाच्या ज्या काही आर्थिक भुकेप्रमाणे सांस्कृतिक भूकही त्यांची मोठी झाली होती. आता जे काही आपण म्हणतो श्रीमंतपणा आल्यानंतरच किंवा आपली आर्थिक भूक भागल्यानंतर आपण संस्कृतीचा विचार करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी घडलेले आहे. तर त्या बाबतीत आपण जे काही एक अजबखाना अर्थात अनेकविध वैचित्र्यपूर्ण गोष्टीचा संग्रह करणे हे तत्कालीन डच व्यापारी किंवा मध्यम वर्गामध्ये जे काही एक अभिरुचीचे लक्षणच मानलं जात होतं त्यांचं. आता या गोष्टी जितक्या विविध आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून त्यांनी आणलेल्या आहेत किंवा जिथून आणल्या असतील तितकेच त्यांचे महत्व सुद्धा जास्त आहे. आता यातच चित्राविषयीचा सुद्धा समावेश होता. आता अनेक डच चित्रकार जे आहेत या वर्गासाठी त्यांनी आपली कला सुद्धा जोपासत होते. आता रेम्ब्रा सारखा जो काही एक अष्टपैली चित्रकार आहे याचाही सुद्धा त्यामध्ये समावेश आहे. आता या परदेशी व्यापारामध्ये आपल्याला मसाल्यासोबतच जे काही भारतीय लघुचित्रे तेव्हा नेदरलँड्समध्ये विशेषतः एम्स्टरडॅम मध्ये अनेकांचे संग्रह तर असतच. त्या चित्राचा प्रभाव की युरोपीय आणि पर्यायाने डच चित्रकारांवर सुद्धा पडला होता. तर याविषयी आपल्याला एक पुरेशी माहिती या पुस्तकामधून सुद्धा आपल्याला मिळू शकते. तर यामध्ये आपण पुढील भाग तो आहे की रेम्ब्राचा जो काही एक अजबखाना आहे याविषयी. तर रेम्ब्राच्या या अजबखान्यामध्ये तत्कालीन अनेक डच किंवा उच्चवर्गीय प्रमाणे अनेक पौर्वात्य जे काही वस्तूंचा एक मोठा संग्रहच होता. त्याच्या अजबखान्यामध्ये काही नुसती चित्रेच नसून चक्क भारतीय धनुष्यबाण जे काही आहेत आपले सध्या वापरतात ते त्याचप्रमाणे भाला किंवा भारतीय स्त्री पुरुषाच्या नमुन्या दाखल काही कपडे सुद्धा होते. या आता अनेक वस्तू सुरतेहून मिळवल्याच्या त्याच्या नोंदीवरनं तर आपल्याला जाणून येतं किंवा दिसतात. त्यातच एक सुरस आणि चमत्कारी चित्राचा अल्बम देखील होता. आता तो अल्बम असावा असे अभ्यासकांचं म्हणणं आहे. तर आता त्यामध्येच प्रसिद्ध आपले कला संग्राहक आणि एम्स्टरडॅमचा जो काही महापौर आहे तो निकोलस विटसेनचा बाप कार्नेलिस विटसेन किंवा अब्राहम फान विल्मरडॉक्स आदी सारखे जे काही उच्चपदस्थ आणि डच ईस्ट इंडिया कंपनीतील जे काही अतिरेकी व पौर्वात्य असे कलेचे भले मोठे जे काही भक्ते होते हे रेम्ब्राच्या संपर्कात आल्याने काय झालं त्याला असे चित्र मिळवणं हे सोपं झालं असेल.
आणि पुढे गेल्यानंतरच काय की इसवी सन जवळपास 1650च्या दशकामध्ये दिवाळखोरी जाहीर केल्याने काय झालं, रेमरोला हे सर्व विकावं लागले. त्यातच या अल्बमची ही वर्णी लागली असावी असं एक मत आहे इतिहासकारांचं. आता या हयातीतल्या प्रमाणेच पुढे मेल्यानंतरही रेमरोची कीर्ती कायम राहिली. कायम राहिली असं म्हणण्यापेक्षा ती एक जास्तच वाढत गेली असं सुद्धा आपण म्हणू शकतोय. कारण कलेचे अनेक भोक्ते युरोपभर जे काही रेमरोच्या चित्राचा संग्रह करू लागले, त्यापैकी इसवी सन 1747 मध्ये लंडन मध्ये झालेल्या एका लिलावात काय झालं की या रेखाटनाचा उल्लेख पहिल्यांदाच करण्यात आला. आता या 23 रेखाटनापैकी जे काही 21 रेमरोची सही आणि शिक्का असलेल्या चित्रांचं प्रदर्शन हे सुद्धा त्या ठिकाणी भरवले गेले. त्यापैकी काही चित्र जे काही आहेत त्यांच्यावरती तर नाहीच आहे. आता त्यानंतरही अनेक स्थित्यंतर येऊन ही चित्रे आज अमेरिकेतील लॉस एंजेलिस मधील जे काही गेटी म्युझियम मध्ये आहेत, त्याखेरीज ऑस्ट्रेलियामध्ये जे काही एक शोनब्रुन पॅलेस सारख्या अन्य ठिकाणी यांनी जे काही रेम्ब्रोने रेखाटलेली चित्र आहेत हे आज सुद्धा तिथे जपून ठेवल्या गेलेली आहेत. आता यानंतर आपण पाहणार आहोत की रेम्ब्रा आणि मुघल चित्रे. आता रेम्ब्राकृत जी काही रेखाटने गेटी म्युझियम सारख्या एका ठिकाणी उपलब्ध असली तरी सुद्धा त्यामागील प्रेरणा असलेली अनेक चित्रे एका ठिकाणी शोधणं हे मुळातच कठीण आणि वेळखाऊ असंच किचकट एक काम आहे. आता गेटी म्युझियम बरोबरच काही जे काही ब्रिटिश लायब्ररी असेल किंवा बॅबिलिओथेकची जी काही नॅशनल किंवा आर्थर सॅकलर गॅलरी, त्यामध्येच की राईक्स म्युझियम यासारखे इत्यादी युरोपमधील किंवा अमेरिकेतील जे काही अनेक संस्थांमधील मुघल चित्रे हे पूर्ण धुंडाळून त्या रेखाटनाबरोबरच तुलना करण्याचे महान जे काही आहे ते पुस्तकाच्या संपादकांनी केलेलं आहे. तर पुस्तकाच्या उत्तरार्धात त्याच्या आधारभूत चित्रांनी तर व्यापलेला आहेच. अशा एक एक छोट्या छोट्या मुद्द्यांसाठी प्रत्येक चित्रामधील बारीक पैलू टिपण्याचे लेखन चातुर्य सुद्धा कशा प्रकारे आपल्या संपादकांनी रेखाटला आहे याविषयी यामध्ये एक उहापोह करण्यात आलेला आहे. तर रेम्ब्राने जे काही केलेल्या रेखाटनामधील बारकावे उलगडून दाखवण्याच्या पुस्तकामध्ये एक महत्त्वाच्या पैलूकडे लक्ष वेधले जातं, ते म्हणजेच काय की तत्कालीन भारतातून युरोपात ज्याप्रमाणे वस्तू आणल्या जात त्याचप्रमाणे उलट दिशेने हा ओघ कायम होता. म्हणजेच काय, ज्याप्रमाणे वस्तू आणल्या जात होत्या त्याप्रमाणे भारतातून सुद्धा वस्तू नेल्या जात होत्या. तर रेम्ब्राच्या जन्माआधी म्हणजे जवळपास इसवी सन 1606 किमान 20 ते 30 वर्ष अकबराच्या कारकिर्दीत जे काही जेसुइट पंथीयांनी ख्रिश्चन आणि मुघल दरबारात प्रवेश मिळवून मुघलांना काही युरोपीय छापील पुस्तके त्याचप्रमाणे तसबरी किंवा आदींचे जे काही नजराने दिले होते. आता मुघल दरबारातील जो काही पहिला इंग्रज राजदूत थॉमस रो याच्या काळात ही प्रक्रिया सुरूच राहिली. त्याचमुळे काय झालं की एक दरबारी चित्रकारांनी केले जे काही युरोपीय चित्रांच्या भारतीय नकलाही संपादकाच्या नजरेस आले असणे आवश्यक नाही. तर त्यामुळेच काय झालं, रेम्ब्राकृत जे काही मुघल रेखाटने हा त्याच प्रक्रियेचा दुसरा पैलू आहे. आता युरोपीय कला विश्वाच्या दृष्टिकोनातून त्याची रेखाटणे कशी महत्वाची आहेत, कारण रेम्ब्राने केलेले जे काही नकलापैकी बहुसंख्य चित्रे हीच असून त्यासाठी स्वस्तातले जे काही युरोपीय कागदाऐवजी त्यांनी कोणती किमती असं जपानी, त्याला की आपण गंपी कागद म्हणून वापरला गेलेला आहे. तर त्याचे महत्व सुद्धा अधोरेखित करण्याचा हा एक प्रकारच त्या ठिकाणी असेल. आता कला संस्कृतीचा उगम यामध्ये आपण पाहणार आहोत की या रेखाटनाचे विषय जे काही प्रामुख्याने मुघल बादशाह आणि सरदार यांची चित्रे हा भाग आहे. तर भारतीय आणि डच या दोन्ही आमूलाग्र वेगवेगळ्या कला संस्कृतीचा संगम रेब्रोने कसा केला हे या पुस्तकामध्ये मोठ्या खुशबीने एक त्यांनी विशद असं केलेला आहे. तर तत्कालीन युरोपमधील चित्रामध्ये जे काही आपण पर्स्पेक्टिव्हला हुबेहूब चित्रणालाच महत्व जास्त होते, तर भारतामध्ये ते तितक्या प्रमाणामध्ये नव्हतं. आता साधारणपणे युरोपाची जी काही चित्रांची खोली ही काय जास्त असते, अर्थातच मुख्य वर्णन या विषयाखेरीज पार्श्वभूमी तपशिलावर चितारलेली असते. तर भारतीय चित्रावर काय त्याचा भर दिलाच जात नसे. आता भारतीय चित्रामध्ये काही संकेत कटाक्षाने पाळले जातात. उदाहरणार्थ काय की व्यक्तिचित्रामध्ये की मुघल बादशाह असल्यास त्याच्या डोक्याभोवती आपण सोनेरी वलय काढले जातं. एका प्रकारे बादशहाच्या अलौकिक सामर्थ्याकडे निर्देश करण्याचा हा प्रकार होता. आता रेम्ब्राने जे काही मूळ रंगीत चित्राची रेखाटणे करताना काही उल्लेखनीय असे बदल केले होते ते म्हणजेच काय, मुळातल्यापेक्षा लाईन वर्क थोडे अधिक आणि मुक्त ठेवले त्यांनी. त्याचप्रमाणे काही पार्श्वभूमी करता फिकट अशा काळसर रंगाचा वॉश देऊन जरूर तिथे पगडी किंवा इत्यादीसाठी काही मोजके रंग वापरलेले आहेत. आता त्याचप्रमाणे आपण एक यांच्या चित्रामध्ये बघूया की हे जे काही अश्वारूढ शहाजहान हातामध्ये एक काय ससाना घेऊन शिकारीला चाललेल्या चित्रातील जे काही रेखाटनाचं त्यांनी शहाजहानांची पगडी आणि दाढी याकरिता सूचक असे रंग वापरलेले आहेत. तर जे काही चेहऱ्यावरील हावभावाप्रमाणेच त्यांचा पोशाख सुद्धा काय यातील बारकावे सुद्धा यांनी रेखाटनामध्ये नीट असे चितारले आहेत. ही रेम्ब्राची तळमळ या चित्रामधून आपल्याला स्पष्ट दिसून येतं. आता विशेषतः काय झालेलं आहे की चमकदार जामा किंवा पगडी आदीचे तपशीलवार वर्णन चित्रामध्ये आपल्याला या ठिकाणी उठून तर दिसतेच त्याचं.
परंतु मुघल बादशहाचा शिरस्त्राणाचा एक रोचक गोष्ट म्हणजे काय, मुळातल्या प्रमाणेच तो हुबेहूब असे चित्र न रेखाटता अंमळ किंवा उझबेकी इराणी पद्धतीने त्याचे काय शिरस्त्राण चितारतो. आता यामध्ये इतर काही चित्रामध्ये आपण जे काही बघितलं आहे पुस्तकामध्ये, जर आपण उघडून बघितलं तर एकत्र बसून पुस्तकाच्या सानिध्यात निवांत कॉफीचा आस्वाद घेणाऱ्या 4 मौलवीपैकी चित्राचे रेखाटन करताना त्यांनी मुळातच नसलेले झाड आणि सुरीची चितारलेली आहे. आता मुघली आणि दखनी उमरावाच्या पोशाखामधील फरकही त्यांनी चित्रामधून टिपलेला आहे. आता क्वचित काही जे काही मूळ चित्रामधील आपण एक असं म्हणतो की स्तब्ध किंवा स्टँडिंग भावापेक्षा त्यांनी काय गतिमान भाव एक चितारलेला आहे. या ठिकाणी आता घोडा आपल्याला पळताना दिसत आहे. तर या प्रत्येक सूक्ष्म बदलामागील कारणे, त्याचे एकूणच तत्कालीन युरोपीय कला विश्वामधील स्थान जे काही इत्यादींच्या पुस्तकामध्ये सविस्तर अशी चर्चा करण्यात येते. तर ती मुळातूनच एक वाचण्यालायक आहे. तर कलेच्या इतिहासातील जे काही सूक्ष्म पैलू नवशिक्या वाचकांनाही कळेल अशा सुगम भाषेमध्ये त्यांनी इथे लिहिले आहे. तर तुम्हाला जर वेळ असेल तर हे पुस्तक एकदा जरूर वाचा. आता आपण पुढील भाग पाहणार आहोत तो म्हणजेच काय, मूर्ख्यांचा प्रवास. आता यामध्ये काय की मुघलकालीन जे काही भारतीय कलेच्या देशांतर्गत आणि देशाबाहेरील प्रसारामधील एक महत्त्वपूर्ण पैलू म्हणजेच काय, मुळात मुघलांच्या या चित्राबाबतचे धोरण हे त्यांचा प्रसार शक्य तितका व्हावा असेच होतं. आता राजघराण्यासोबतच काही सरदारांनी काही चित्रे पूर्ण वेळ आपल्या पदरी ठेवलेच होते, परंतु मुघल चित्रांच्या अल्बमला, ज्यालाच की आपण मुरक्का अशी संज्ञा असून त्यांचा मुळात अर्थ एकत्र जमलेले असा आहे. मुरक्का म्हणजेच काय की एकत्र जमलेले असा त्यांचा अर्थ आहे. तर काही अल्बम मधून आपल्याला पूर्ण अवस्थेत जे काही हस्तांतरित होत किंवा त्यामधील चित्रे वेगळी केली जातात, परंतु रेम्ब्राकडील जे काही भारतीय चित्रे मुळात एकटे असून त्याने नंतर त्याचा अल्बम केला की अख्खा अल्बमच त्यांच्याकडे आहे, असा प्रश्न हे आजमितीस तरी आपल्याकडे अनुत्तरितच आहे. याविषयी आपल्याकडे काही एक ठोस पुरावा किंवा डॉक्युमेंटेशन तसं नाहीये. तर सुरुवातीला जे काही संशोधकांचं मत असं होतं की मुघल साम्राज्याला पडत्या काळात हे अल्बम इस्ततः विखुरले गेले, परंतु ही जी काही विखुरण्याची किंवा पसरण्याची प्रक्रिया त्याच्या खूप आधीपासूनच चालू झाल्याचे पुरावे आहेत. आता या प्रसारामुळे काय झाले की मूळ चित्राचे जे काही अनेक प्रतिकृती ज्या बनत गेलेल्या आहेत, त्यामुळे रेम्ब्रोची प्रेरणा असलेली मुघल चित्रे मुळात नक्की कोणत्या अल्बम मध्ये होती हे ठरवणं सुद्धा सध्याच्या काळामध्ये आपल्याला अशक्यप्राय असंच आहे. तर 17व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये जो काही उत्तरेकडे मुघलशासित भारत आणि नेदरलँड्स या दोन्हीसाठी कसं एक भरभराटीचाच काळ होता 17व्या शतकात. तर दोन्हीकडील जे काही सौंदर्यशास्त्र परंपरेच्या जोखडात अडकून न घेता नवनवीन प्रयोग करण्यासच अनुकूल असे होते. आता आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय झाले की नेदरलँडची जी सर्वांगीण भरभराट झाली, त्यात या रेम्ब्रो सारख्या अष्टपैलू चित्रकाराचा एक कशा पद्धतीने याचा चित्रकला जपली गेली हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्यानंतर युरोपेतर जगामधील जे काही संस्कृतीचं त्याने घेतलेला सर्वात तपशीलवार परामर्श म्हणजे त्याने केलेली मुघल चित्र आधारित रेखाटने. आता या चित्रामधून त्याच्या प्रज्ञेची चुणूक तर आपल्याला दिसून येते, तशीच काय भारतीय चित्रशैलीची सुद्धा अनेक उत्तम उत्तम वैशिष्ट्येही दिसून येतात. आता रेम्ब्रोच्या भारतीय प्रेरणेचे काही जे काही अवशेष त्याने रेखाटणे अखेरीस काही चित्रामध्ये दिसून सुद्धा येतात आपल्याला, की कलेचा हा उभय जगातील विलासा जागतिक इतिहासाचा एक महत्वाचा ठेवाच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण या पुस्तकाच्या संपादकाने तो वाचकांना पचेल अशा सुबोध भाषेमध्ये मांडल्या कारणाने त्याचं आपल्याला एकदा तरी वाचन करणे हे खूप महत्वाचं आणि आपल्याच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचं आहे. तर यामध्ये त्यांनी मुख्यतः दोन वेगळ्या संस्कृतीमधील संबंध हा तसाही मुळातच रोचक विषय तर असतोच, कोणत्याही दोन वेगळ्या संस्कृतीचा संबंध जुळवणे. त्यातही रेम्ब्रो सारख्या जे काही या महान चित्रकाराच्या कारकिर्दीत हा दुर्लक्षित आणि बहुविंश अज्ञात असा पैलू वाचकांसमोर आणल्याबद्दल या पुस्तकाचं सुद्धा आपण आभारच एक म्हटलं पाहिजे, की ज्याविषयी यांनी लिहिले आहे. तर तुम्हाला जर वेळ मिळेल तर रेम्ब्रा अँड द इन्स्पिरेशन ऑफ इंडिया हे पुस्तक जरूर वाचत. आपल्या आर्ट अँड कल्चर या विषयाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातूनही हे खूप महत्वाचं आहे. तर असं खूप सुंदर असा लेख होता आणि आपल्याला बरीचशी माहिती आपल्या कला विश्वाविषयी मिळालेली आहे. तर आता आपण पुढील लेखाकडे जाऊयात. तोच आहे की इतिहासाचा गोष्टीरूप प्रवाहाच्या बुकमार्क या लेखामध्ये इतिहासाचा गोष्टीरूप प्रवाह या शीर्षकाखाली जे काही आपण फक्त इतिहास म्हणजे काय याविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आणि त्यांचं एक पुस्तक आहे याविषयी सुद्धा आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर मूळचा मुद्दा असा की इतिहास हा केवळ आपण जे काही म्हणतो लढाया किंवा राजवटी, जे काही वेगवेगळ्या राजवटी असतील यांचंच सगळं काही आपण लेखाजोखा नसतो, तर निव्वळ मोठ्या किंवा छोट्या घडामोडीपेक्षा अनेक लहान किंवा मोठ्या व्यक्तींच्या जगण्यातून हा इतिहास आकार घेत असतो. अशा व्यक्तींच्या जगण्याकडे टाकलेल्या एखाद्या कटाक्षाने ऐतिहासिक प्रक्रियांचे सहज भान देऊन जातो आपल्याला. तर इतिहास घडवणाऱ्या अशाच काही गोष्टीवर आपण या पुस्तकाची एक ओळख करून घेणार आहोत. त्या पुस्तकाचं नाव काय, द कोर्टेझन, द महात्मा अँड द इटालियन ब्राह्मिणी या शीर्षकाचं जे काही एक पुस्तक आहे, टेल्स फ्रॉम इंडियन हिस्ट्री, या पुस्तकामधून आपण याविषयी सविस्तरपणे ओळख घेणार आहोत. यामध्ये काय याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
तर आपल्याकडे इतिहास लेखन हे लढाया किंवा त्यानंतरचे जे काही तह झालेले असतील किंवा राज्य राजवाडे किंवा त्यांची राजवट यांच्या माहितीने भरलेला तर आहेच, पण इतिहास याच्यामध्येच अडकून पडलेला नाही. तर नेहमी ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टीचा वाहणारा प्रवाह असतो या सगळ्यांमधून इतिहास एक आकार घेत असतो. तर कालांतराने यातल्या अनेक रंजक घटना या लुप्त होत असतात. आता द कार्डेझन द महात्मा अँड द इटालियन ब्राह्मीण टेल्स फ्रॉम इंडियन हिस्ट्री या पुस्तकामध्ये जे काही आपले मनोपिलाई या लेखकाने ब्रिटिश पूर्व आणि ब्रिटिशकालीन जे काही अशाच काही घटनांचा आढावा जवळपास 60 ते 70 लेखांमधून घेतलेला आहे. आता त्याच्याच काही लेख जे आहेत त्याविषयी आपण या भागामध्ये सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर या पुस्तकाच्या शीर्षकातच ज्यात इटालियन ब्राह्मीण हा निर्देश केलेला आहे. आता त्याचीच कहाणी काय अशी आहे की रॉबर्तो डी नोबिली नावाचा जो काही एक इटालियन धर्मप्रसारक जवळपास 1604 मध्ये कॅथलिक चर्च मार्फत मदुराई येथे दाखल झाला. आता धर्मप्रचारासाठी त्याने एक अनोखी अशी पद्धतच अवलंबली होती. ती म्हणजे काय, तो स्वतःच एक हिंदू झाला. त्याने वेदाभ्यास सुरू केला आणि त्यात पारंगत झाल्यावर त्यांनी काय नोबिलीने प्रवचन द्यायला सुरुवात केली. आता या प्रवचनामधून तो कशी बायबलाची शिकवण देत होता. त्याने प्रभावित होऊन हळूहळू काय झालं, जे काही अनेक ब्राह्मणांनी धर्मांतर सुद्धा केलं. आता भारतातल्या इतर ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी नोबिलीच्या या हिंदू होण्याच्या व धर्मांतराचा जो काही त्याने एक प्रकार होता याला कडाडून त्याने विरोधच केला होता. तर परिणामी काय झालं की नोबिलाईला मदुराईमधून बाहेर पडावे लागले आणि काही वर्षातच त्याचा दुर्दैवी असा विपन्न अवस्थेत मद्रास जवळचा जो काही मैलापूरला मृत्यू झालेला आहे. तर एका लेखामध्ये इसवी सन 1712 मध्ये जो काही तंजावरच्या शाहूजी महाराजांनी एका नाटकाची निर्मिती केली. आता त्याचा संदर्भ येतो. आता या नाटकामध्ये त्यांनी असं एक चित्रण केलेलं आहे की एक क्षुद्र स्त्री आणि तिच्यावर लुब्ध झालेला एक विद्वान ब्राह्मण, तिच्यावर लुब्ध झालेला म्हणजेच की तिला भावलेला असं म्हणा की लुब्ध एक ब्राह्मण ही मुख्य पात्रे आहेत त्यामध्ये. आता ती स्त्री काय ब्राह्मणाला मी गोमांस खाते आणि तू तर गायीची पूजा करतोस हे कारण देऊन त्याला झिडकारण्याचा प्रयत्न करते. पण ब्राह्मण त्यावर असा युक्तिवाद करतो, तू तर गायच खातेस, मग तू तर माझ्यापेक्षा शुद्ध असली पाहिजेस. यातून नाटक पुढे सरकत जाते आणि शेवटी काय होतं, शंकर प्रकट होऊन या प्रकरणाचा सगळा निवाडा करत असतो. हे एक नाटक आहे, हे लक्षात घ्या. तर प्रतिकात्मकता असलेल्या या नाट्यामधून शाहूजी महाराजांना गाय खाणारा व गायीला पूज्य मानणारे हे एकाच वेळी हिंदू असू शकतात आणि आपापल्या धर्माचे पालन करू शकतात हेच दाखवायचे असावे, असाच एक निष्कर्ष या ठिकाणी निघू शकतो किंवा इतिहासकारांनी इथे मांडलेला आहे. आता दक्षिण भारतीय जे काही आता भारतामध्ये आपलं थिरुवरंगम येथील जे काही अरंगनाथर या विष्णूच्या अवताराचे एक मुस्लिम राजकन्याशी काय होतं की लग्न झालेल्याची एक कथा सुद्धा रूढ आहे. आता ही राजकन्या तुघलक राजकन्या होती असे मानले जातात. त्याचप्रमाणे काय अशाच अर्थाची एक कथा कर्नाटक मधील जे काही थिरुनारायणपुरम येथे सुद्धा रूढ झाली आहे. तर मुस्लिम राजकन्याने या देवस्थानाचे इस्लामीकरणापासून संरक्षण केले किंवा या हिंदू देवालयामध्ये मुस्लिम राजकन्याला देवता रूपाने स्थान देऊन मुस्लिम धर्मालाच हिंदू धर्म परंपरेमध्ये काय सामावून घेण्याचा प्रयत्न म्हणून याकडे सुद्धा पाहिलं जातं. तर त्याविषयी लेखकाने यामध्ये लिहिलेले सुद्धा आहे, वर्णन केलेलं आहे. तर सनातन जे काही हिंदू धर्मापासून फारकत घेऊन लिंगायत विचारधारेची सुरुवात केली आहे आपले कोण बसवेश्वर स्वामींनी काय शिव हा एकमेव ईश्वर मानून एक नवीन उपासना मार्ग सर्वसामान्यांसाठी निर्माण केला. आता या विचारधारेला अनुसरणारे समाजामधील जे काही सर्व घटक होते त्यामध्ये स्त्रियांचा यामध्ये सहभाग होताच त्यांना समान असा सन्मान दिला गेला होता. परंतु जातीपातीची उतरण मोडून काढण्यात बसवेश्वरांना थोडेफार यश आलेले आहे, पण सनातनांचा जो काही रोष उडवूनही त्यांना घ्यावाच लागला. या कारणासाठी बसवेश्वरांच्या मृत्यूनंतर ही विचारधारा टिकली आणि विजयनगर साम्राज्यामध्ये या धर्माला राजाश्रय सुद्धा मिळाला. आता या साऱ्यांचा लेखाजोखा यामध्ये लेखकांनी मांडलेला आहे. तर लिंगायत स्त्री संत आणि कवयित्री त्यांच्या भावना काव्यात कशा धाडसीपणे मांडतात याचे मोजके दाखले देखील लेखकांनी यामध्ये दिलेला आहे. तर अकबराची जी काही पत्नी आहे ती मरियम उज जमानी ही अकबरानंतरची काही काळ जिवंत राहिली होती. आता तिचा मुघल दरबारामध्ये मोठा दबदबा तर होताच, पण स्वतःच्या जहाजामधून ती मध्य पूर्वेमधील देशात व्यापार करत होती. आता तिच्या ताफ्यामधील जी रहिमी जहाजाला लुटून पोर्तुगीजांनी ते जाळून टाकले. आता या अपमानाचा बदला म्हणून काय झालं की जहांगीरने पोर्तुगीजांची जी काही दमन आणि सुरत मधल्या वखारी लुटल्या आणि त्यांना सुरतेमध्ये व्यापाराला बंदी सुद्धा केली. तर पोर्तुगीजांनी खंडणी भरून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतानाच काय झाले की काही अटी लादण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला. आता परिणाम असा झाला की पोर्तुगीजांनी सुरतेमधून उचलबांगडी झाली. आता नेमक्या याच वेळी जहांगीरकडे असलेले जे काही इंग्रजांचे नशीब फळफळले आणि त्यांना सुरतेवर वखार घालण्याची परवानगी सुद्धा मिळाली. हा जो काही योग घडला आहे याविषयी सुद्धा लेखकांनी यामध्ये एक वर्णन असं चितारलेलं आहे. आता खरे तर इतिहासामध्ये जे काही आपण
कल्पना विस्तारण्याला काहीच स्थान नाहीये, पण तरीही आपण त्यामध्ये रमतोच. जे काही कल्पना करतो आणि त्यामध्ये आपण सामावून जातो. तर हाच धागा पकडून विजयनगरचे साम्राज्य काही लयाला गेले नसते तर काय झाले असते याबद्दल लेखक सुद्धा यामध्ये सांगतो. आता विजयनगर जे काही तालिकोटच्या लढाईमध्ये पराभूत झाले नसते तर भारत मुघल आणि विजयनगर यात विभागला सुद्धा गेला नसता. आता दक्षिणेमधील ज्या काही शाया आहेत यामध्ये विजयनगरचे मांडलिकत्व पत्करून मुघलांशी जे काही लढले आहेत त्यामध्ये मुघल जरी मध्यपूर्वेतून व इतर विदेशी इस्लामी राजवटीकडून जे काही नवनवीन त्यांनी तंत्रज्ञान मिळवत असले तरी विजयनगर ही पोर्तुगीज आणि इतर परदेशी सत्तांच्या संपर्कात राहूनच आधुनिक झालेलं आहे. आता पुढच्या काळात मराठे हे किंवा हैदराबादचा निजाम आणि टिपू उदयाला आले नसतं तर भारताच्या इतिहासाला काही एक वेगळं वळणच असं लागलं असतं. तर असं सुद्धा त्यांनी एक या ठिकाणी निष्कर्ष मांडला आहे. आता विजयनगरच्या साम्राज्याबद्दल अजूनही काही रंजक गोष्टी त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत की विजयनगर आणि दख्खनमधील ज्या काही पाचशाया यांच्या कुरबुरीतून कृष्णदेवरायाने त्यांचे आक्रमण करून त्यांचा पराभव केला, पण त्यांना आपल्या राज्याच्या जोडण्याऐवजी कृष्णदेवरायाने त्यांना आपले मांडलिक बनवले आणि यवन राज्य स्थापन आचार्य ही पदवी सुद्धा धारण केली. आता विजयनगरचे सत्ताधीश स्वतःला हिंदुराय सुरतरान म्हणजेच काय हिंदू सुलतान हे बिरुदही लावत होते. आता जोआना नोबेलिस किंवा बेगम समरू ही नावे अनेकांना परिचित असतील, परंतु या पुस्तकामधील एका लेखामध्ये त्यांची ओळख करून देताना दिल्लीतल्या एका दुय्यम दर्जाच्या जे काही सरदारांच्या नाट्यशाळेतली ही मुलगी जी पुढे एका जहागिरीची बेगम झाली तिची विलक्षण गोष्ट लेखक येथे सांगताना असं चित्रण करतात की वॉल्टर रेनहार्ट या जर्मन वंशाच्या उच्चपती सैन्याधिकाऱ्याशी तिचं एक लग्न केलं. आता सगळ्यात पहिल्यांदा त्याने काय सॉमर्स या नावाने फ्रेंचाची चाकरी पत्करली. तो तिथून ब्रिटिशांना जाऊन मिळाला आणि काय झालं नाव बदलून आपलं सॉम्बर हे नाव धारण केलं. तिथूनही पळ काढला भावाना आणि बंगालच्या नवाबाकडे चाकरी पत्करली. अजून आता इथे त्याच्या नावाचे देशी रूप झाले ते म्हणजेच काय समरू आणि त्याच्या बेगमला जे काय आहेत ते समरू बेगम हे नाव पडलं. जाट आणि बादशाह शाह आलम असे धनी बदलत तो दिल्ली दरबारापर्यंत स्थिरावला गेला, पण सरदाराची जहागिरी त्याला बादशहाकडून मिळाली. आता रेनहार्ट मरण पावल्यावर काय झालं, बेगम समरूने काय केलं की बादशहाकडून ही जहागिरी आपल्या पदरामध्ये पाडून घेतली आणि बदल्यामध्ये बादशहाची चाकरी ही उत्तमरित्या त्यांनी बजावली. जवळपास 1781 मध्ये समरू बेगमने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला, तरी तिने मुस्लिम वेश आणि रीतीभातीचा त्याग केलेला नाही. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तिने इंग्रजांशी गोडीगुलाबीने संबंध प्रस्थापित करून 1838 मध्ये मरण पावेपर्यंत आपले राज्य त्यांनी राखून ठेवलं होतं. तर ब्रिटिशाचे राज्य आले नसते तर भारताचे चित्र कसे दिसले असते याविषयी सुद्धा लेखकाने यामध्ये चर्चा केली आहे. त्याचं जर एक सार बघायचं झालं तर आपण अशा प्रकारे म्हणू शकतो की दक्षिण भारतात जे काही फ्रेंचचे प्राबल्य होते, आता काही काळापुरते त्यांनी ब्रिटिशांना दक्षिण भारतातून हद्दपार केले होते. टिपू सुलतान आणि फ्रेंच यांचे संबंधही उत्तम होते. आता टिपूने काय केलं, आपल्या मुलाला फ्रान्सला यांत्रिकी शिक्षण जे काही आहे ते शिकवायला पाठवण्याची तयारी सुद्धा केली होती. टिपू आणि फ्रेंच यांच्या संयोगातून काय झालं की युरोपातील जी काही औद्योगिक क्रांती टिपूच्या राज्यात अवतरली असती तर उत्तरेमध्ये मुघलांचे राज्य कायम राहून सर्वाधिकार मात्र मराठ्यांच्या हाती राहिले असते, असं सुद्धा लेखकाने यामध्ये एक वर्णन केलं आहे. आता लेखक टिपूच्या कर्तव्याचे गोडवे गाताना मराठ्याची सत्ता न राबवता फक्त लुटालूट केली असं म्हणतो मराठ्यांनी. आता मराठ्यांकडे चौथाई आणि सरदेशमुखी या काही संध्या तर होत्याच, त्यामुळे वसुली करणे हा मराठ्यांचा हक्कच होता. आता त्यात काही वेळा रक्तपात होणे अगदी साहजिकच आहे, पण महाराष्ट्रातील जे काही पुराणातील आपण मराठा बारगिरांच्या लुटालुटीबद्दलच्या जे काही चार ओळीचा संदर्भ देऊन लेखक त्यांना मराठ्यांना असं बोलला होतं की मराठ्यांची भूमिका जर लुटारूची असती तर मराठ्यांना अब्दाली विरोधात लढण्यासाठी महाराष्ट्रातून दिल्लीकडे जाण्याची गरजच नव्हती. असा प्रश्न देखील यामध्ये लेखकांनी एक विचारलेला आहे. तर सामान्य कारकून म्हणून भारतात जे काही येऊन स्वतःच्या योग्यतेवर बंगालच्या गव्हर्नर पदापर्यंत पोहोचलेला आपल्या रॉबर्ट क्लाईव्हची गोष्ट सुद्धा लेखक यामध्ये सांगतात. आता क्लाईव्ह हा कसा होता की धडाडीचा खरा पण तेवढ्याच भ्रष्टही होता, हे लेखकाने यामध्ये नमूद केले आहे. 1773 मध्ये त्याच्यावर या कारणाने खटलाही भरला गेला भ्रष्टपणामुळे. आता त्यामधून त्याची सुटकाही झाली, पण त्याच्या प्रतिष्ठेला मोठ्या प्रमाणामध्ये एक धक्का बसला होता. यातून तो सावरला नाही आणि जवळपास 1774 साली काय बहुधा अफूच्या अतिसेवनाने त्याचा काय मृत्यू झाला होता, पण रॉबर्ट क्लाईव्हचा. आता भारताच्या इतिहास संशोधनाची पायाभरणी करण्याचे श्रेय आपण विल्यम जॉन्सन कडे जाते. त्यांच्या या कार्याची माहिती देणारा हा एक लेख या पुस्तकामध्ये सुद्धा केलेला आहे, त्यांनी वर्णन केलं आहे. जोन्स हा संपूर्ण आयुष्यामध्ये 28 भाषा शिकला. जवळपास 1783 साली तो कोलकाता येथील न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून भारतात दाखल झाला.
आपल्या कामासोबत इतर कोणत्या विषयावर अभ्यास करायचा आहे यांची यादीही त्याने प्रवासातच तयार केलेली होती. भारतात आल्यानंतर त्याला काय झालं, इथल्या समृद्ध इतिहासाची जाणीव झाली आणि वर्षभराने त्याला काय रॉयल एशियाटिक सोसायटीची त्याने स्थापना केली. आता इतिहास अभ्यासासाठी संस्कृतीची गरज भासल्यावर त्याने गुरुकुल पद्धतीचे संस्कृतचे शिक्षण घेऊन त्यातही प्रावीण्य मिळवले होते. आता शाकुंतल जे काही इंग्रजी भाषांतर त्याचे फळच एक म्हणावं लागेल. ग्रीक आणि संस्कृतच्या ज्ञानामधून त्याने भारताच्या इतिहासामध्ये मोठी भरच घातली होती. आता शिलालेखामध्ये सापडणारा जो काही उल्लेख आहे, देवानाम पियदसी म्हणजेच सम्राट अशोक हे जोसनं शोधून काढलेला आहे. तर ग्रीक इतिहासात उल्लेख आलेले जे काही त्यांचे पालीगोत्र म्हणजेच काय मौर्याची राजधानी पाटलीपुत्र आजचे पटना आणि सँड्रोकोटस म्हणजेच काय चंद्रगुप्त हे जोन्सने सिद्ध करून दाखवले. पण या दरम्यान भारतातले वातावरण न झेपवल्या कारणाने तो वारंवार आजारी पडत होता आणि अखेर त्याचा भारतामध्येच मृत्यू झाला. आता यामध्येच एक आपण असं म्हणू शकतो की सतरंगी खिलाडी या सिनेमामुळे आपल्याला जो काही आवडता नवाब तर हा जो काही अवधचा नवाब आहे वाजिद अली शाह हा आपल्याला माहित आहे. पण अवध खालसा होऊ नये म्हणून धडपड करणारी त्याची आई मलिका केशवर आपल्याला माहित नाही. तर तिच्याविषयी सुद्धा या पुस्तकामध्ये त्यांनी एक लेख दिलेला आहे. तर जे काही अवधचे राज्य ब्रिटिशांनी खालसा करून वाजिद अली शहाला पदच्युत केले होते व संपूर्ण राजघराण्याची रवानगी कलकत्त्याला केली. आता या विरोधात आवाज उठवला तो मल्लिका केशवरने. भारतात दाद लागत नाही म्हणून काय झालं, तिने इंग्लंडला राणीकडे दाद मागायचं ठरवलं. परंतु इंग्लंडची राणी ही स्त्री आहे, तिलाही मुलेबाळे आहेत, तर तिला आपली व्यवस्था समजेल, आपली जी काही अडचण आहे ती समजेल असा विचार करून अनेकांनी अडचणींना तोंड देत ती काय झाली की इंग्लंड पर्यंत जाऊन पोहोचली. तिची आणि राणीची भेटही झाली, पण राणीच्या हातातही काहीच नव्हते. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये तिच्या पदरी सुद्धा काही पडलं नाही. दरम्यान भारतामध्ये जवळपास 1857च्या या बंडाची सुरुवात झाली. मग सगळीच गणिते विस्कटून गेली. निराशेने ती भारतामध्ये यायला निघाली, पण हवामान न झेपल्या कारणाने काय झालंय की मल्लिका केशवरचे सुद्धा पॅरिसमध्येच निधन झालं. आता भारताच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासावर ठसा उमटवणाऱ्या काही अधिकाऱ्यांची दखलही यामध्ये लेखकांनी घेतली आहे. तसेच आपण म्हणू की झाशीची राणी लक्ष्मीबाई, महात्मा आणि सावित्रीबाई फुले, अॅनी बेझंट, थोर गणितज्ञ आपले जे आहेत रामानुजन आणि त्यांची पत्नी विवेकानंद, अशा वेगवेगळ्या ज्ञान आणि अज्ञात जे काही व्यक्ती आहेत यांच्या जीवनाचा सुद्धा आढावा या पुस्तकामध्ये लेखकांनी घेतलाय. त्याचप्रमाणे काही महत्त्वाच्या घटनाबद्दल जसे की सावरकर व त्यांची मार्शलिस्टची गाजलेली जी काही उडी आहे, तर बाबरी मशिदीविषयी ऐतिहासिक घडामोडी, फुटबॉल आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळी याविषयी सुद्धा रोचक माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे. जर वेळ मिळेल तर एकदा द कॉर्टेझन, द महात्मा अँड द इटालियन ब्राह्मण, टेल्स फ्रॉम इंडियन हिस्ट्री हे पुस्तक एकदा जरूर वाचा. तो या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून किंवा एक अवांतर वाचन म्हणून वाचण्यासाठी हे पुस्तक खूप चांगलं आहे. आणि यामध्ये जे काही एक लेख आलेले आहे त्याविषयी आपण सार त्याचा पुस्तकाचा बघितला आहे. तर असं खूप सुंदर असा लेख होता. तर वेळ मिळाला तर अवश्य एक पुस्तक वाचा. तर या पुढील भागामध्ये आपण 12 गावचं पाणी या लेखामध्ये शहरातले पाणी आणि डोंगरातली जंगले याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. यामध्ये आपले जलसंधारण किंवा संवर्धनाविषयी जे काही एक आपल्या भारत देशाचा आणि न्यूयॉर्क या शहराचा जो काही एक संबंध किंवा वर्णन प्रस्थापित केला याविषयी आपण सविस्तर जाणणार आहोत. तर मूळचा मुद्दा असा की भारतात कोणत्याही भागाचे संरक्षण ही एक बहुपिढी अशी समस्याच आहे. आता अनेक संरक्षण क्षेत्रासाठी विस्थापन हे तर झालेलेच आहे, परंतु त्यातही न्यूयॉर्क हे शहर अंदाजे जवळपास $1.7 बिलियन खर्च करणारा फक्त आपल्या 3 मोठ्या आणि 19 लहान धरणाचे पाणलोट क्षेत्र अबाधित ठेवण्यासाठी. तर हा न्यूयॉर्क हा एक शहर आहे ज्याने की एवढा मोठा खर्च केला आहे, कारण जिथे वने किंवा गवताळ प्रदेश आहेत, शेतीमध्ये कीटकनाशके नाहीत किंवा लगतच्या गावामधील जे काही सांडपाणी प्रक्रिया केंद्र अद्यावत आहेत आणि निचरा होणारे पाणी हे अस्वच्छ नाही असे पाणलोट क्षेत्र असेल तर धरणाचे पाणीही आपोआपच स्वच्छ राहते. त्यासाठी वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही. आता काही वर्षापूर्वी काय झालं, कामानिमित्त मुळशी धरणाच्या अधिकाऱ्यांचे जे काही एक या धरणाच्या पाण्याविषयी जी काही अभ्यासामध्ये एक चर्चा झाली आहे, त्यामधील काय की मुंबईला वीज पुरवठा करण्यासाठी टाटाने बांधलेली जी काही धरणे दुष्काळी भीमा खोऱ्यातील पाणी मुबलक पावसाच्या कोकणातच वळतात आणि अन्य धरणांमधूनही पिण्याच्या पाण्याचा जो काही अधिक्रम मोडून जलविद्युत निर्मितीसाठी गेली कित्येक दशके हे पाणी वळवले जातं. आता बदलत्या हवामानात आणि पाऊसमानात हे आणखी किती वर्ष चालणार हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. त्याकडे आपण सगळ्यांनाच एक दृष्टी टाकावी लागणार आहे. पण या सगळ्या जी काही आपली
औद्योगिकरणासाठी चाललेली आटापिटा आहे, तर या सगळ्यांमध्ये आपण पर्यावरणाचं सुद्धा संतुलन कशा पद्धतीने राहिलं पाहिजे याकडे सुद्धा सगळ्यांनी लक्ष देणं हे खूप आवश्यक असं आहे. तर महाराष्ट्रामधील अनेक जे काही मोठ्या धरणांमध्ये, आता यामध्येच मूळ मुद्दा असा आहे की मुळशी किंवा टाटाचे जे काही वेगवेगळे धरणं आहेत यांच्यामध्ये गाळ साचण्याचं प्रमाण हे महाराष्ट्रामधील जे काही मोठे धरण आहेत त्यापेक्षा कमी आहे. आता याचं कारण असं आहे की त्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जे काही गर्द जंगल हे अबाधित आहेत अजून सुद्धा. आता यामध्येच नाशिक जर आपण गंगापूर धरण जर बघितलं तर जवळपास 50% गाळाने भरलेले हे धरण आहे. आता नाशिक यापुढे आपल्या पाणी पुरवठ्यासाठी कसं किकवी सारख्या धरणांसाठी नवीन एक धरण ते मागू पाहत आहे, परंतु काय आहे की ज्यामध्ये आता हे नवीन धरण जर उभारायचं असेल याच्यामध्ये हजारो एकर जे काही जंगल जमीन ती बुडणार आहे. असे असूनही गंगापूर धरणाला खेटून जो काही वॉटर पोर्ट साठी संकुल बांधणे वगैरे हे सरकारी स्वप्न जे काही आहेत, आता लवासा प्रकल्प वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आहे त्याच्या काठाला खेटूनच आहे. आता या बांधकामामुळे आणि यासाठी लागणारे जे काही जंगलतोडीमुळे कितीतरी टन माती या वरसगाव धरणात गेली असेल याची कल्पना सुद्धा न केलेलीच बरी आहे. आणि असे असताना आपण जे काही पुण्याच्या धरणांना किंवा मुंबईच्या धरणांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाणलोट प्रदेशामध्ये अनेक देवराई आहेत, ज्यांना स्थानिक कुऱ्हाड तेथील जे काही स्थानिक नागरिक आहेत ते सुद्धा काय या देवराईंचं तेथील काही नागरिक आपले स्थानिक नागरिक जे आहेत ते त्यांचं रक्षण करत असतात, ते त्यांना कुऱ्हाड सुद्धा लागू देत नाही. असे अनेक खाजगी मालकीची जी काही जंगले आहेत त्यांना लाकूड फाटा म्हणून ते उपयोग सुद्धा करत नाहीत. तर बेंगळूर शहराला पाणी पुरवठा करणारे जे काही पाणी आहे ते सगळं कावेरी नदीतूनच येतं, परंतु त्यापेक्षा कावेरीची उपनदी काबिनी हिचेच पाणी जास्त त्या ठिकाणी मिळतं. आता काबिनी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील जे काही जंगलांचा विचार केला तर बेंगलोरच्या पाणी पुरवठ्यामध्ये त्याचा मोठा भाग आहे. पण बेंगलोर त्यांच्या संरक्षणासाठी कोणतीच किंमत मोजायला आज तयार नाही. जेव्हा की स्थानिक शेतकरी धरणाच्या आणि नद्याच्या पाणलोट क्षेत्रातील जंगले वाचवतात, कुरणे राखतात, तेव्हा ते शहरी लोकसंख्येला अमूल्य अशी सेवाच देत आहेत. त्यामुळेच पाण्याची गुणवत्ता सुधारते आणि धरणाचे आयुष्य सुद्धा लांबत जातं. तर आपल्या व्यवस्थेमध्ये या लोकांचे ऋण आपण मान्य करत नाही, पण अनेक ठिकाणी याबद्दलचे विज्ञान अजूनही प्रगत असे आहे. आता याच उदाहरणादाखल समजून सांगताना आपल्याला लेखक सांगतात की न्यूयॉर्क शहराला जे काही पाणी पुरवठा करणाऱ्या कॅस्टिकल पर्वताचे जवळपास 90 लाख लोकसंख्या असलेले न्यूयॉर्क हे शहर आपल्या पाण्यासाठी अंदाजे 125 मैल लांब असलेल्या जे काही कॅटिस्कल डोलावेअर या सिस्टीमवर अवलंबून आहे. तर सध्या 1990च्या जे काही सुरुवातीपासून न्यूयॉर्क पर्यावरण संरक्षण खात्यानं आपले अधिकाधिक लक्ष हे कॅस्टिकल पर्वत आणि तिथले जे काही एक गर्द असे वन आहेत हे अबाधित कसे राहतील, त्याचप्रमाणे तेथील वसलेल्या जे काही छोट्या गावांचा पर्वतावर म्हणा वनावर परिणाम कसा होईल याच्यावर देखील लक्ष केंद्रित केले आहे. आता 2 वर्षापूर्वीच काय झाले की ऐतिहासिक असा करार जो काय आहे त्यांच्या कॅटिस्कल पर्वताविषयीचा, तर हा करार 10 वर्षांनी वाढवण्यात आला आहे. आता याचे नाव आहे की फिल्ट्रेशन ऍडव्हान्स डिटर्मिनेशन. आता या उपक्रमाअंतर्गत काय झाले की 10 वर्ष न्यूयॉर्क शहर अंदाजे जवळपास $1.7 बिलियन खर्च करणार हे फक्त आपल्या 3 मोठ्या आणि 19 लहान धरणाचे पाणलोट क्षेत्र अबाधित ठेवण्यासाठी. असे अबाधित पाणलोट क्षेत्र जिथे वने किंवा गवताळ प्रदेश आहेत ना किंवा शेतीमध्ये कीटकनाशके नाहीत, लगतच्या गावामधील सांडपाण्याची प्रक्रिया केंद्रे आणि निचरा होणारे पाणी कसं स्वच्छ असं आहे, त्यामुळे धरणात साठणाऱ्या पाण्याची गुणवत्ता कशी विलक्षण अशी खूप चांगल्या प्रकारची असते. आपल्याला विश्वास बसणं अवघड वाटेल, पण हा करार जो काही अंमलात आल्यापासून न्यूयॉर्कचे शहर जे आहे याचं पाण्याचे शुद्धीकरणावर जे काही त्यांनी खर्च केलेला आहे तो खूप कमी झालेला आहे. कारण न्यूयॉर्क शहराला मिळणारा 90% पाणी पुरवठा हा फिल्टर, ज्यामध्ये की आपण क्लोरीन किंवा UV किंवा अल्ट्राव्हायोलेट वगळता कोणत्याही प्रकारचं त्यामध्ये यांनी वेगळ्या अशा तंत्रज्ञानाचा उपयोग केलेला नाही आहे. जे काही आहे ते नैसर्गिक पद्धतीनेच पाण्याचं शुद्धीकरण केलं आहे. तरी आपण न्यूयॉर्कच्या पाण्याला काय शॅम्पेन म्हणतो, तेवढ्याच प्रमाणे ते चविष्ट आणि गुणवत्तापूर्ण काही असते. असे करताना न्यूयॉर्कचे जे काही अद्ययावत पाणी शुद्धीकरण आणि केंद्राने जे काही $10 बिलियन त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांनी एक सेव्हिंग म्हणून किंवा वाचवण्याचाच प्रयत्न केलेला आहे. आता हे फक्त न्यूयॉर्क पुरतेच नाही, तर त्यामध्ये सॅन फ्रान्सिस्को असतील किंवा सिएटल, पोर्टलँड किंवा सायराक्यूज, अर्बन अशी अनेक शहरे आपल्या बहुतांश पाणी पुरवठा हे बिना प्रक्रिया करत बिनधास्त असे वापरू शकतात. आता याचं मुख्य कारण काय की पाणलोट क्षेत्राचे जे काही अभूतपूर्व संरक्षण. आता न्यूयॉर्कच्या सरकार या करारानुसार काय आहे की कॅटिस्कल वॉटरशेड कॉर्पोरेशनने हे पाणलोट क्षेत्रामधील जे काही मैला प्रक्रिया केंद्र आणि सेप्टिक टाक्या बांधणे, यामध्ये की पर्यावरणपूरक शेती आली, त्याचप्रमाणे नद्यांच्या काठांची धूप रोखणे, जंगलाच्या आणि गवताळ प्रदेशाचे पुनरुज्जीवन, पूर नियंत्रण, पर्यावरण शिक्षण यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांना मदत सुद्धा हे करतच आहेत.
आता भारतातलं जर उदाहरणादाखल बघायचं झालं तर कोणत्याही भागाचे संरक्षण ही एक आपली बहुपिढी अशी समस्याच आहे. कारण अनेक संरक्षित क्षेत्रामध्ये सुद्धा अजून विस्थापन झालेलं आहे आणि आजही आपल्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गावे आहेत, वनस्पती, आदिवासी यांचे वास्तव्य आहे. मग संरक्षणाच्या नावाखाली त्यांना विस्थापित का करायचे, हा सुद्धा एक सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. आता यामध्येच अजून एक आपण उदाहरण जर बघितलं तर बदलापूर सारख्या भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी बांधलेले जे काही बारवी धरण याची उंची आपण 3 वेळेस वाढवली. आता प्रत्येक वेळी पुनर्विसित गावांना विस्थापित करत मुंबईसाठी आज 12 मोठी धरणे प्रस्थापित आहेत. या सगळ्यात मिळून जवळपास 1 लाख आदिवासी हे आपले बांधव विस्थापित केले जातील किंवा स्थलांतरित केले जात आहे आणि जवळपास 22,000 हेक्टर जमीन ज्यामध्ये की 7,000 हेक्टर हे जंगल आहे ती सुद्धा हे बुडणारच आहेत. आता ही जंगले खरे तर मुंबईची फुफ्फुसे आहेत, पण आज परिस्थिती अशी आहे की मध्य वैतरणा आणि या धरणामुळे विस्थापित झालेले जे काही आदिवासींना स्वच्छ आणि मुबलक पिण्यायोग्य पाण्याची देखील सोय आपण करू शकलो नाही. तर सगळ्यात मोठी एक खंत या ठिकाणी आहे. आता पाणलोट संसाधनाचे जे काही आपण वॉटर साइड कन्झर्वेशन लँड संकल्पनेमध्ये शहर पाणलोट क्षेत्रामध्ये महत्वाची जमीन विकत घेऊ शकतात आणि जमीन मालकाबरोबर करार करून कन्झर्वेशन इन्व्हेस्टमेंट जे काही आपण म्हणतो तेथील जमिनीचा जो काही त्यांचा एक वापर हे काय नियंत्रित करू शकतात. असे करत असताना मूळ जे काही जमीन मालक आहेत यांना मोबदला मिळणं आवश्यक असते. म्हणजेच आंबी किंवा मोसीखोरामध्ये जर आपण अल्पभूधारक शेतकरी आपल्या जमिनीवर झाडे शिल्लक ठेवत असेल तर त्यांना त्यासाठी पुणे शहराकडून मिळणारा मोबदला हा आपण त्यांना एक म्हणूया की पेमेंट फॉर इकॉलॉजिकल सर्व्हिसेस यानुसार त्यांना त्याबद्दल काही मोबदलाही मिळत असतो. परंतु हे अजूनही आपल्या इथे वादग्रस्तच आहे. पण ज्या काही सुविधा आपल्या शहरापासून दूर असणाऱ्या गावाकडून आपल्याला गृहीत धरतो त्याचेच मूल्य आपण थोडे तरी चुकवण्याचा एक प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर आपल्याच तुमच्या माझ्यासारख्या शहरातील हे पर्यावरण प्रेमींना काय आपल्या प्रेमाचे सगळे ओझे ग्रामीण भागावरच टाकून एक निवांत राहावं लागेल. परंतु सगळ्यांनाच आपलं जे काही पर्यावरण संरक्षण आहे याच्या दृष्टीने पावलं उचलणं हा खूप महत्वाचा आहे. आता सध्या वास्तविक परिस्थितीचं चित्रण करता कोविडचा फटका हे अर्थकारणाला देखील बसत आहे. त्यातूनच नवे मार्ग शोधणे तर हे आपल्याला आज गरजेचं बनलं आहे. परंतु कोविड सारख्या रोगांचा आणि पर्यावरण ऱ्हासाचा सरळ संबंध आहे. असे असताना आपण जर रोजगार निर्मिती करत दिलासादायक आणि पर्यावरणपूरक नीतीचा अवलंब करत नवे काहीतरी करू शकलो तर हे एक महत्वाचं आहे. परंतु पूर नियंत्रणासाठी म्हणा किंवा पाण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी, धरणाचे आयुष्य वाढवण्यासाठी, आपली जैवविविधता जी काय आहे तिचं संपादन संरक्षण करण्यासाठी, त्याचप्रमाणे आपले नदीचे आरोग्य सुधारण्यासाठी पाणलोट क्षेत्र संरक्षण ही प्रत्येक शहराची जलसंपदा विभागाची म्हणा किंवा पर्यावरण विभागाची एक जबाबदारी आहे. असे करताना आपण जितक्या गटांना जवळ करू शकू तितकेच ते काम एक सोपं होत जाणार आहे आणि आपलं पर्यावरण कसं एक स्वच्छ राहण्यासाठी, समृद्ध राहण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना एक स्वच्छ जल मिळण्यासाठी आपण हातभार नक्कीच लावू शकतो. तर अशा पद्धतीने आजच्या या लेखामध्ये आपल्याला लेखकांनी सविस्तरपणे आपण नैसर्गिकरित्या जलचे शुद्धीकरण कशा पद्धतीने करू शकतो याविषयी आपल्याला सांगितलेले आहे. तर असं खूप सुंदर असा लेख होता. तर एक अशी आशा व्यक्त करतो की आजच्या लेखामध्ये खूप सारे महत्त्वपूर्ण असे लेख आलेले आहेत. तर कृपया करून आपले जे काही मित्रमैत्रिणी आहेत त्यांना हा लेख खूप फायद्याचा होणार आहे. तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा अशीच एक अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.